पश्चिम बंगालच्या निवडणुका आणि हिंसाचार हे समीकरणच झालंय. मागच्या निवडणुकीत निवडणुकीच्या आधीच हिंसाचार झाला होता. त्यामुळे यावेळी कडक सैन्य बंदोबस्तात निवडणुका पार पडल्या, निकाल लागला. पण या सगळ्यानंतर पुन्हा एकदा बंगालमध्ये रक्तरंजित हिंसाचाराला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार आणि भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांच्या स्वीय सहाय्यकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. काय आहे हे प्रकरण, नेमकं काय घडलं आणि या हत्येचा संशय कोणावर आहे, विस्तारानं पाहू. नमस्कार, मी समीक्षा देशमुख. तुम्ही पाहताय डिकोड मराठी. उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील मध्यग्राम मधील दोहारिया परिसरात ही घटना घडली. सुवेंदू अधिकारींचे सहाय्यक चंद्रनाथ रथ हे रात्री 10:30च्या वेळी कारने जात होते. ते गाडी चालकाच्या बाजूला समोरच्या सीटवरच बसले होते. त्यावेळी हल्लेखोरांनी त्यांच्या कारचा पाठलाग केला. त्यांच्या कारला ओव्हरटेक करून हल्लेखोर पुढे गेले. त्यांनी गाडीचा वेग कमी केला आणि रथ यांची गाडी थांबवली. कार थांबताच एक हल्लेखोर गाडीवरून खाली उतरून रथ यांच्या गाडीच्या अगदी जवळ आला. त्याने चंद्रनाथ यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांच्या छातीत 2 आणि पोटात 1 गोळी लागली होती. हल्ल्यात ते गंभीर झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण त्याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गोळीबारानंतर आरोपी फरार झाले. रथ यांचा चालकही या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कोलकात्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते ज्या गाडीने प्रवास करत होते त्यावर विधानसभा पासचं स्टिकरही होतं. खरं तर पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला तेव्हापासूनच अशा प्रकारचा हिंसाचार घडू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात होती. निकालानंतर अनेक ठिकाणी तोडफोड, जाळपोळीच्या घटना घडल्या. त्यानंतर भाजपकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं. टीएमसीचे लोक ओळख बदलून अशा घटना घडून आणत असल्याचं सांगण्यात आलं. डीजीपी सिद्धनाथ गुप्ता यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करत असल्याचं सांगितलं. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त केली आहे. या गाडीची नंबर प्लेट सिलीगुडीतील एका वाहनाची असली तरी ती बनावट असल्याचं समोर आलंय. तसंच घटनास्थळावरून रिकामी काडतुसं आणि जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली असून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. जेव्हा ही घटना समोर आली तेव्हाच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं. सुवेंदू अधिकारी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना ही एक पूर्वनियोजित हत्या होती. 2 ते 3 दिवसांपूर्वी ही रेकीही करण्यात आली होती अशी माहिती दिली. तसंच ही दुर्दैवी घटना म्हणजेच टीएमसीच्या 15 वर्षांच्या महाजंगलराजचा परिणाम असल्याचं अधिकारी यांनी म्हटलंय. तर तृणमूल काँग्रेसने देखील या घटनेनंतर एक्स पोस्टवरून त्यांची भूमिका मांडली. त्या टीएमसीने मध्यमग्राम येथे चंद्रनाथ रथ यांच्या क्रूर हत्येचा आणि निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारात भाजप कार्यकर्त्यांच्या हातून मारल्या गेलेल्या 3 टीएमसी कार्यकर्त्यांच्या हत्येचाही आम्ही निषेध करतो. या प्रकरणाची कठोर चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. चंद्रनाथ रथ हे मूळचे पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील चांदीपूरचे रहिवासी होते. ते सुवेंदू अधिकारी यांच्या राजकारणातील एंट्रीपासून ते त्यांना मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार करण्यापर्यंत रथ यांचं कायम सहकार्य राहिलं. इतक्या मोठ्या नेत्यांसोबत असूनही ते कधी प्रसिद्धीच्या झोतात आले नाहीत. त्यांनी पडद्यामागूनच कामं केली. राजकीय कामात येण्याच्या आधी रथ यांनी रामकृष्ण मिशन मधून शिक्षण पूर्ण केलं आणि जवळपास 2 दशकं भारतीय वायुदलात सेवा बजावली होती. अधिकारी यांच्या कुटुंबाशी 20 वर्षांपेक्षा जुने संबंध असल्याचे त्यांच्या जवळचे लोक सांगतात. त्यामुळे सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये काम केलंय. मात्र अधिकारी यांनी टीएमसी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वतः तर भाजपमध्ये स्थान मिळवलंच, पण रथ देखील भाजपच्या कोर टीमचा भाग झाले होते. त्यामुळे या हाय व्होल्टेज हत्येमागे नेमका कोणाचा हात होता याचा सखोल तपास होतोय. त्यात महत्त्वाची बाब म्हणजे भाजपचे नेते अर्जुन सिंग यांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या प्रतिक्रियेनंतर अजूनच खळबळ उडाली आहे. ममता बॅनर्जी यांचा भाचा म्हणजेच अभिषेक बॅनर्जी यांनीच ही हत्या घडवून आणली आहे. आम्ही भले सरकारमध्ये नाही पण तुमच्याहून वरचढ आहोत हा मेसेज देण्यासाठी त्यांनी हे केलं असे गंभीर आरोप सिंग यांनी केलेत. याबाबत आता सीबीआय चौकशीची मागणीही करण्यात आली आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि डिकोड मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.